नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही बघताय संध्या लाईव्ह। राज्यामध्ये प्रसिद्ध असणारे पुरंदर तालुक्यातील वीर यात्रा आजपासून सुरू होते। जवळपास 13 दिवस ही यात्रा सुरू असते। श्रीनाथ म्हसोबा आणि माता जोगेश्वरी यांच्या विवाह सोहळा निमित्ताने ही यात्रा होत असते। आज रात्री या यात्रेतील देवाची हळद होणार असून उद्या रात्री देवाचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे। यानंतर 11 दिवस म्हणजेच की एकूण 13 दिवस हा यात्रा उत्सव सुरू असणार आहे। देवस्थानच्या आणि प्रशासनाच्या वतीने या यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे। वीर यात्रा सुरू होते। वीर यात्रेच्या निमित्तानं कोणते कोणते प्रोग्राम या ठिकाणी राबवले जाणार, ही देवाची यात्रा कशी पार पडेल? नमस्कार, मी अमोल धुमाळ, श्रीनाथ म्हसोबा देवस्थान ट्रस्ट यांच्या माध्यमातून या ठिकाणी सगळी व्यवस्था म्हणजे लाईट, पाणी, स्वच्छता आणि त्यानंतर भाविकांसाठी आरोग्य व्यवस्था ह्या सगळ्या सुविधा देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून राबवल्या जातात। या ठिकाणी साधारणतः यंदा 13 दिवसाची यात्रा आहे आणि ह्या 13 दिवसामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी या ठिकाणी जवळपास 7 गावच्या पालख्या या ठिकाणी पूर्ण 10 दिवस 12-13 दिवस या ठिकाणी मुक्कामी असतात आणि त्यांची सगळी सोय हे प्रशासन म्हणून देवस्थान ट्रस्टच्या वतीने केलेली आहे। त्याचबरोबर अग्निशामक आणि त्या अग्निशामकचे सगळे 10 ठिकाणी आपण बंब वगैरे लावलेले आहेत। अजून CCTV कॅमेऱ्या माध्यमातून इथं कुठं अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्याच्यावरती नजर ठेवली गेलेली आहे। पोलीस प्रशासन आणि सर्व विभाग म्हणजे शासनाचे सर्व विभाग, त्याचबरोबर आमच्या मंदिरामध्ये जे सहकारी घटक आहेत, मानकरी, सालकरी, सगळे दागिनदार यांच्या माध्यमातून हा 10 दिवस हा चांगल्या पद्धतीने हा उत्सव साजरा होणारा महाराष्ट्रातला एकमेव असा इतका मोठा सोहळा आणि फटाक्याची आतिषबाजी, त्याचबरोबर फुलांचं या ठिकाणी डेकोरेशन असं दिवाळीचं पार न फेडणार अशा पद्धतीनं देवस्थान ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी नियोजन केलेलं असतं आणि अशी ही श्रीनाथ म्हसोबांची यात्रा आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन श्रीनाथांचं दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभावा अशी आम्ही ट्रस्टच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो। धन्यवाद। श्रीनाथ म्हसोबा देवाची आजपासून यात्रा हळदीच्या माध्यमातून चालू होते। नंतर उद्या संध्याकाळी साधारण मध्यरात्री साधारणतः 1:30 ते 2 या टायमिंगमध्ये देवाचं लग्न लागतं। साधारणतः पंचमी दिवशीपासून साधारणतः 17 तारखेला 17/2/24 पासून 25 पासून भाकणुकीचा कार्यक्रम चालू होतो आणि 23ला मारामारीचा दिवस येतो आणि त्या दिवशी रंगशिंपण होऊन यात्रेची सांगता होते। मी भाविकांना असं एक नम्र विनंती करतो की या यात्रेला येत असताना बैलगाडीवाल्यांनी जे गाडीत येणारे लोक आहेत त्यांनी मंदिराच्या आवारात बैलांना घेऊन येऊ नये आणि यात्रेच्या काळात ज्या भाविक लोक येतात त्यांनी महिलांनी किंवा पुरुषांनी सोने नाण्याचे जे दागिने आहेत ते घेऊन न येता दर्शनाला यावं। संध्या लाईव्हसाठी बाईट अमोल धुमाळ विश्वस्त, राजेंद्र धुमाळ मुख्य विश्वस्त। अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा।